2010 मध्ये झारखंडच्या एका गावामध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमधील ऑफिसर आपल्या सहकाऱ्यांना घेऊन एका व्यापाऱ्याच्या दुकानात पोहोचले. दुकानात पोहोचल्यानंतर त्यांनी दुकानांमध्ये सर्व कागदपत्रे तपासण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान कळालं की हा व्यापारी टॅक्स वाचवण्यासाठी खूप काळेबाजारी करत आहे. जेव्हा व्यापाऱ्यासमोर इन्कम टॅक्स ऑफिसर गेले तेव्हा व्यापारी म्हणाला की तू इथे कसा आलास आणि तू यांना इथे घेऊन आला आहेस का? तुला सांगितलं होतं ना की तू माझ्या दुकानात पाय ठेवायचा नाही, तर मग तू इथे कसा आलास? चल निघ इथून. हे ऐकताच इन्कम टॅक्स ऑफिसर चिडला आणि त्या व्यापाऱ्याच्या एका कानाखाली मारली आणि म्हणाला की मी इन्कम टॅक्स ऑफिसर आहे. मी इथे कागदपत्रे आणि रेड मारण्यासाठी आलो आहे. हे ऐकून तो व्यापारी चकित झाला आणि म्हणाला की तू आणि इन्कम टॅक्स ऑफिसर, कधी, कसा? मित्रांनो, इन्कम टॅक्स ऑफिसर आणि त्या व्यापाऱ्यांमध्ये काय संबंध होते? इन्कम टॅक्स ऑफिसरने त्या व्यापाऱ्याच्या दुकानात रेड का मारली आणि इन्कम टॅक्स ऑफिसर व व्यापारी एकमेकास कसे ओळखत होते? चला तर मग संपूर्ण सत्य जाणून घेऊया या कथेमध्ये. पण कथेमध्ये पुढे जाण्याआधी आपणा सर्वांना एक विनंती करू इच्छितो की जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. चला तर मग कथेला सुरू करूयात. ही कथा सुरू होते 2002 साली. कुणाल नावाचा मुलगा आपल्या आई वडिलांसोबत झारखंडमधील दमका या जिल्ह्यात राहत होता. कुणालचे आई वडील म्हणजेच सतीश आणि नेहा आपल्या मुलासोबत कुणालसोबत आनंदी जीवन जगत होते. सतीश हे एका व्यापाऱ्याच्या दुकानांमध्ये काम करत होते आणि नेहा घर सांभाळत होती. सतीश हे अतिशय इमानदार आणि प्रामाणिकपणे वागणारे व्यक्ती होते. जेव्हा त्यांनी त्या व्यापाऱ्याकडे काम सांभाळायला सुरुवात केली तेव्हा ते पूर्ण इमानदारीने काम करत होते. सतीश हे त्यांच्या व्यापाऱ्यांकडे अकाउंटिंग सांभाळण्याचं काम करत होते. सतीश यांचा मुलगा कुणाल हा नुकताच 12वी पास झालेला होता आणि त्याने आपली 12वी कॉमर्स या फॅकल्टीमधून पूर्ण केलेली होती आणि त्याने पुढे कॉमर्समध्ये त्याचं भविष्य बनवण्याचं स्वप्न बघितलं आणि त्या दिशेनेच त्याने पाऊल टाकले. त्यांची आर्थिक परिस्थिती खूप चांगली नव्हती. कुणालचं CA बनण्याचं स्वप्न होतं, पण CA करण्यासाठी कोचिंगसाठी लागणारा पैसा हा त्यांच्या आवाक्या बाहेरचा होता. त्यामुळे कुणालनेही ठरवलं की तो स्पर्धा परीक्षा देईल आणि एखादी चांगली सरकारी नोकरी मिळेल. त्यामुळे त्याने कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन करण्याचे ठरवले आणि पुढच्या तयारीस लागला. कुणालनेही एका चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला जिथे त्याला जास्त पैसे लागले नाहीत, कारण त्याचे 12वीमध्ये असलेले पर्सेंटेज हे 95% होते. स्कॉलरशिप मिळाल्यामुळे तो आता चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये कॉम्पिटिटिव्ह परीक्षेचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. कुणाल हा खूप मेहनती होता आणि त्याला माहीत होतं की त्याचे वडील फक्त 12वी शिकून एका व्यापाऱ्याकडे काम करत आहेत आणि खूप कष्ट करून ते घर चालवत आहेत. याची जाण ठेवून त्याने आपल्या भविष्य बनवण्यास सुरुवात केली. घरामध्ये कुणाल हा त्याच्या वडिलांच्या खूप जवळ होता. कुणालसाठी त्याचे वडील त्याच्या जीवनात रोल मॉडेल म्हणून आणि हिरो म्हणून स्थान होते. कुणाल इतका सुसंस्कृत मुलगा होता की तो रोज सकाळी आपल्या आई वडिलांचे चरण स्पर्श करून दिवसाची सुरुवात करायचा. त्याच्या मनात त्याच्या आई वडिलांची इज्जत खूप होती. हळूहळू असेच दिवस पुढे जात होते आणि एके दिवशी जेव्हा कुणालचे वडील कामावर गेले तेव्हा त्यांनी बघितलं की हिशोबामध्ये काहीतरी गडबड होत आहे. हिशोबामध्ये गडबड होत असल्यामुळे त्यांनी सर्व हिशोब चेक करण्याचे ठरवले आणि हळूहळू सर्व हिशोब चेक करत होते. सतीश यांच्याकडे हिशोबाची पूर्ण माहिती दिली जात नव्हती. फक्त त्यांना जेवढे आऊट आणि इन होत होते तेवढीच माहिती दिली जात होती. पण त्या दिवशी चुकीने दुसरा हिशोब त्यांच्या जवळ आला आणि त्यांना कळलं की आलेला माल तर कमी होता आणि गेलेला माल हा जास्त आहे. हे सर्व बघून सतीश आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी बाकीचे हिशोब बघण्यास सुरुवात केली. सर्व काही बघून झाल्यानंतर त्यांच्या लक्षात असे आले
की आपल्यापासून काहीतरी गोष्टी लपवल्या गेल्या आहेत आणि हा सर्व प्रकार इन्कम टॅक्स चोरीचा आहे. सर्व माहिती गोळा करून जेव्हा सतीश हे त्या व्यापाऱ्याकडे गेले आणि त्यांना विचारण्यास सुरुवात केली की या हिशोबामध्ये काहीतरी गडबड वाटत आहे, तुम्ही मला याची माहिती देता का? सतीशने प्रश्न विचारल्यानंतर व्यापारी त्याला म्हणाला की हे काम तुम्ही राहू द्या, तुम्ही आता दुसरी कामं बघा, मी तुम्हाला दुसरं काम सांगतो. तेव्हा सतीश म्हणाले की मला तर हेच काम जमतं आणि मी हेच काम करण्यासाठी इच्छुक आहे. कृपया तुम्ही मला फक्त याची माहिती द्या की हा हिशोब असा कसा आला आहे. तेव्हा व्यापारी म्हणाला की काही गडबड असेल, तुम्ही एक काम करा, हे माझ्याकडे ठेवा, मी पूर्ण बघून तुम्हाला सांगतो. तेव्हा सतीश म्हणाले की ठीक आहे, मी माझं काम करतो. हळूहळू असेच दिवस पुढे जात गेले, पण सतीशला त्याच्या प्रश्नांचं उत्तर काही मिळालं नाही आणि तसाच काळा बाजार पुढे चालू होता. सतीश यांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न निर्माण झाले होते. त्या प्रश्नांमध्ये ते पूर्णपणे गुंतून गेले होते. त्यांच्या मनात नेहमी हा एकच प्रश्न निर्माण व्हायचा, मी काही चुकीचं तर केलं नाही ना? माझ्या हातून काहीतरी चुकीचं होत तर नाहीये ना? या सर्व प्रश्नांनी त्यांचे मन खूप चिंतेत होते आणि त्यांचे मन कामात लागत नव्हते. सतीश सतत चिंतेमध्ये घरी असायचा. तेव्हा कुणाला जाणवले की त्याचे वडील काहीतरी चिंतेमध्ये आहेत. तेव्हा त्याने वडिलांना विचारायचे ठरवले आणि तो आपल्या वडिलांकडे गेला आणि त्यांना विचारलं की बाबा, तुम्ही चिंतेमध्ये आहात का? काही झालंय का? सतीश आणि कुणालचं नातं खूप घट्ट होतं. त्यामुळे सतीश यांनी आपल्या मुलाला सांगितलं की बाळा, मी जिथे काम करतो तिथे मला काहीतरी गडबड वाटत आहे. कारण एके दिवशी माझ्याकडे अशी काही कागदपत्र आली की ज्यामध्ये खूप माल विकला गेलेला होता आणि खूप माल आलेला होता, पण त्या मालाची कागदपत्रात काहीच नोंद नव्हती आणि बहुतेक मला असं वाटत आहे की तो व्यापारी इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी असं काहीतरी करत आहे. मी विचारण्याचा प्रयत्न केला, पण मला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हा कुणाल म्हणाला की हो बाबा, असंच काहीतरी असेल की ते इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी अशा प्रकारचे खेळ खेळत असतील. कारण मी जेव्हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो तेव्हा मला अशा प्रकारचे अनेक उदाहरणं भेटतात. त्यामध्ये अशा प्रकारच्या केस स्टडीज येतात. सतीश म्हणाले की मला समजत नाहीये की मी काय करावं. अशा प्रकारच्या वातावरणात काम करणे मला जमणार नाही आणि मला दुसरं कामही मिळत नाहीये. त्यामुळे मी इथे कामही सोडू शकणार नाही. हळूहळू असेच दिवस निघून गेले, पण सतीश यांच्या मनातली चिंता वाढतच गेली. कारण हळूहळू त्यांनी जेव्हा माहिती काढण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांना कळाले की खूप सारा माल गोडाऊनमध्ये येत आहे आणि खूप सारा माल गोडाऊनच्या बाहेरही जात आहे, पण त्यावरती कोणत्याही प्रकारचा टॅक्स भरला जात नाहीये. आणि जर एखाद्या दिवशी इन्कम टॅक्सचे अधिकारी आले तर सर्व आरोप माझ्यावरती लागतील, कारण मीच हिशोब सांभाळतो. या सर्व चिंतांमुळे ते पूर्णपणे खचून गेले होते आणि वारंवार व्यापाऱ्याकडे जाऊन त्याची माहिती घेत होते, पण व्यापारी त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती देत नव्हते. ते फक्त म्हणायचे की तुम्ही हिशोब बघा, बाकीची काही चिंता करू नका. वारंवार व्यापाऱ्याकडे गेल्यानंतर व्यापारीही खूप चिडून गेला होता आणि एके दिवशी त्यांना म्हणाला की तुम्हाला काम करायचं असेल तर करा, नाहीतर तुम्ही काम सोडून जाऊ शकता. असे शब्द ऐकल्यानंतर सतीश यांना खूप राग आला, पण ते काम सोडून शकत नव्हते. त्यामुळे ते हे सर्व बघूनही तिथेच काम करत होते, कारण जर काम सोडले तर त्यांचे घर चालणार नाही. असे वारंवार घडत असल्यामुळे त्यांची तब्येत खराब राहू लागली आणि ते एके दिवशी खूप आजारी पडले. आजारी पडल्यामुळे त्यांनी 5 दिवसांची सुट्टी घेतली आणि आराम करण्यास सुरुवात केली. 3 दिवसांच्या आरामानंतर चौथ्या दिवशी व्यापाऱ्याचा फोन आला. ते म्हणाले की तुम्हाला गोडाऊनला यावं लागेल, काही हिशोब बघायचा आहे. तेव्हा सतीश म्हणाले की ठीक आहे, मी तिथे येतो आणि तुम्हाला सर्व हिशोब देतो. सतीश यांची तब्येत खूप खराब होती, तरीही त्यांनी तिथे जाण्याचे ठरवले. सतीश यांनी कुणालला हाक मारली आणि म्हणाले की बाळा, तुला माझ्यासोबत गोडाऊनला यावं लागेल.
मालकाचा फोन आला होता. त्यांना काही हिशोब बघायचा आहे. आपण तेवढा त्यांना हिशोब देऊया आणि आपण परत येऊया. सतीश आणि कुणाल गोडाऊनला पोहोचले. गोडाऊनला पोहोचल्यानंतर सतीश हे व्यापाऱ्याच्या शेजारी बसून त्यांनाही शब्द देऊ लागले. व्यापाऱ्याच्या दुसऱ्या माणसाकडून चुकीने जो माल आउटमध्ये दाखवायचा नव्हता तो दाखवला गेला. त्यामुळे टॅली चुकली आणि खूप साऱ्या मालामध्ये गडबड झाली. आता टॅलीमध्ये हिशोब बसत नव्हता. सदस्यांनी खूप प्रयत्न केल्यानंतर त्यांना कळाले की काहीतरी चुकीचा माल पंच झाला आहे. त्यामुळे ही गडबड होत आहे. अर्ध्या तासाच्या शोध मोहिमेनंतर शेवटी सतीश यांना कळालं की अशा प्रकारचा माल पंच झाला आहे आणि त्याची नोंद कुठेच नाही. जेव्हा व्यापाराला हे कळाले तेव्हा व्यापारी सतीश यांच्यावरती खूप चिडला आणि त्यांना खूप वाईट साईट बोलू लागला. सतीश यांनी खूप सांगण्याचा प्रयत्न केला की हे माझ्याकडून झालेलं नाहीये, पण व्यापारी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता, कारण त्या व्यापाऱ्याला खूप नुकसान होणार होतं. व्यापाऱ्याने रागाच्या भरात खूप वाईट साईट बोलण्यास सुरुवात केली. जेव्हा व्यापारी सदस्यांना वाईट साईट बोलत होते तेव्हा कुणालही तिथेच उभा होता. तेव्हा व्यापारी खूप खालच्या स्तराला गेला. तेव्हा कुणालला राग आला. तो व्यापारावरती चिडला आणि त्यांना बोलू लागला. कुणालमध्ये बोलल्यामुळे व्यापाराचा राग आणखी वाढला आणि त्यांच्यामध्ये खूप जोराने भांडणं सुरू झाली. रागाच्या भरात व्यापाऱ्याने सतीश यांच्यावरती हात उचलला. हे बघून कुणाल आणखी चिडला. कुणाल याने बघितले की त्याच्या वडिलांची कोणतीही चूक नसताना त्या व्यापाऱ्याने त्यांच्या वडिलांवरती हात उचलला आणि त्यांना खूप वाईट साईटही बोलले. हे त्यांच्या मनामध्ये घर करून गेले. थोड्याच वेळात जेव्हा 2-4 लोकांनी मध्यस्थी केली आणि भांडण शांत झाले तेव्हा सतीश म्हणाले की आजपासून मी कामावरती येणार नाही. माझा जो काही पगार होईल तो मला तुम्ही आज देऊन टाका. मी उद्यापासून येणार नाही. सतीश यांचा जेवढा पगार झालेला होता तेवढा त्यांना दिला गेला आणि तिथून ते घरी परतले. घरी परतत असताना कुणाल खूप रागात होता, कारण त्याच्यासाठी त्याचे वडील देवा समान होते आणि जेव्हा त्यांचा अशा प्रकारे अपमान झाला तो त्याला सहन करू शकला नाही. घरी पोहोचल्यानंतर जेव्हा कुणालच्या आईने विचारले की काय झालं आहे, तुम्ही दोघं एवढे चिडलेले का दिसत आहात, तेव्हा कुणाल काहीच बोलला नाही. तो सरळ त्याच्या खोलीत निघून गेला. सतीश यांनी सर्व घडलेल्या गोष्टी त्यांच्या पत्नीला सांगितल्या. त्यांची पत्नी हे ऐकून स्तब्ध झाली. हळूहळू त्या दिवसाची संध्याकाळ झाली आणि रात्री झोपण्याच्या वेळेस सतीश यांना आता वेगळी चिंता सतावत होती. ती म्हणजे आता घर कसं चालणार, कारण ते एकटेच होते जे घर चालवत होते. दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली पण कुणालचा राग अजूनही शांत झालेला नव्हता. तेव्हा सतीश म्हणाले की कुणाल बाळा, आता तो तुझा राग शांत करून घे. जे झालं ते सोडून दे. आता मी तिथे काम करण्यासाठी जाणार नाही, त्यामुळे आता कसलीही चिंता करू नकोस. तो व्यापारी खूप मोठा आहे. आपण त्या व्यापाराचं काहीही करू शकणार नाही. जेव्हा वडिलांचं हे बोलणं कुणालने ऐकलं तेव्हा कुणाल आणखी चिडला आणि म्हणाला की बाबा, आपण गरीब आहोत म्हणून आपली काही इज्जत नाही आहे का? आपण जर एखाद्याकडे काम करत आहोत म्हणजे त्यांनी आपला कसाही वापर करून घ्यावा का? असे अनेक प्रश्न जेव्हा कुणालने सतीश यांच्या समोर ठेवले तेव्हा सतीश यांच्याकडे कोणतेच उत्तर नव्हते आणि ते फक्त त्यांच्या प्रश्नांना ऐकत होते. अर्ध्या तासाच्या गप्पांनंतर सतीश म्हणाले की बाळा, जे झालं ते आता विसरून जा. तुझा राग शांत करून घे. मनामध्ये राग धरून याने काहीही साध्य होणार नाही. हळूहळू 2-4 दिवस असेच निघून गेले. 2-4 दिवसांनंतर कुणालचा राग थोडा शांत झाला, पण मनामध्ये त्याचा राग शांत झालेला नव्हता. तो विचार करू लागला की मी माझ्या वडिलांचा झालेल्या अपमानाचा बदला नक्की घेणार. 2 आठवड्यांच्या कठोर परिश्रमानंतर सतीश यांना दुसरीकडे चांगली नोकरी मिळाली आणि आता ते तिथे काम करू लागले आणि त्यांचे घर आता पुन्हा चालू लागले. हळूहळू असेच दिवस निघून गेले. 3 महिन्यानंतर पेपरमध्ये एक जाहिरात आली की इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये भरती निघाली आहे आणि त्या जागा त्यांच्याच शहरात होत्या. जेव्हा ही बातमी कुणालला कळाली तेव्हा
तो खूप आनंदी झाला. तो म्हणाला की जर मी इन्कम टॅक्समध्ये कामाला लागलो तर मी पहिले त्या व्यापाऱ्याच्या गोडाऊनवरतीच धाड टाकीन आणि त्याचे सर्व काळे धंदे बंद करेन. आता कुणालने त्या दिशेला अभ्यास करण्यास सुरुवात केली आणि कुणालने इन्कम टॅक्स ऑफिसरच्या पदासाठी आवेदन केल्यानंतर त्याला 5 महिन्याचा वेळ अजून मिळणार होता. परीक्षेसाठी कुणालने जोमात सुरुवात केली. कुणाल आता दिवसातून 15-15 तास अभ्यास करत होता. त्याच्या मनामध्ये फक्त एकच ध्येय होतं, इन्कम टॅक्स ऑफिसर बनायचं. आणि जेव्हा त्याच्या हातामध्ये पॉवर असेल तेव्हा तो त्या व्यापाऱ्याच्या गोडाऊनला धाड टाकेल आणि त्याचा सर्व काळा बाजार बाहेर काढेल. हा राग मनात ठेवून तो जोमात तयारीला लागला. दिवस असेच पुढे सरकत गेले आणि शेवटी तो दिवसही आला ज्या दिवशी कुणालचा पेपर होता. जेव्हा कुणाल पेपर देऊन घरी पोहोचला तेव्हा त्याचे वडील घरीच होते. कुणाल जेव्हा त्याच्या वडिलांजवळ गेला आणि म्हणाला की बाबा, मला वाटत आहे की मी इन्कम टॅक्स ऑफिसर नक्कीच होणार, कारण आज जो पेपर आला होता तो पेपर खूप सोपा होता आणि आपण राज्यस्तरांमध्ये ज्या कॅटेगरीमध्ये येतो त्या कॅटेगरीमध्ये माझी निवड होण्याचे पूर्ण चान्सेस आहेत. आणि कुणाल पुढे म्हणाला की बाबा, जर मी इन्कम टॅक्स ऑफिसर झालो तर मी पहिले एक काम करे. ज्या व्यापाऱ्याने तुमच्यावरती खोटे आरोप लावले आणि ज्या व्यापाऱ्याने तुम्हाला मारहाण केली आणि तुमच्या इज्जतीवर ज्याने आघात केला, मी त्याला जेल बंद केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचे सर्व काळे धंदे बंद केल्याशिवाय राहणार नाही. हे ऐकल्यानंतर सतीश यांच्या डोळ्यांमध्ये पाणी आले. ते म्हणाले की कुणाल बाळा, मी खूप नशीबवान आहे, मला तुझ्यासारखा मुलगा मिळाला. हे बोलता बोलता सतीश यांच्या डोळ्यांमध्ये पाणी आले आणि ते तिथेच रडायला लागले. सतीश यांना रडताना बघून कुणालच्याही डोळ्यात पाणी आलं आणि ते दोघंही एकमेकांना घट्ट मिठी मारून रडायला लागले. असेच दिवस पुढे सरकत गेले आणि 2 महिन्यांच्या कालांतरानंतर आता कुणालचा निकाल लागणार होता. निकालाच्या दिवशी कुणाल एका सायबर कॅफेवर गेला आणि निकाल बघू लागला. निकाल बघताच त्याच्या डोळ्यात अश्रू आले, कारण त्यांनी चांगल्या गुणांनी परीक्षा पास केली होती आणि आता फक्त एक मुलाखत बाकी राहिली होती ऑफिसर होण्यासाठी. निकाल समजल्यावरती जेव्हा तो घरी गेला आणि आपल्या वडिलांना म्हणाला की बाबा, मला चांगले मार्क्स मिळाले आहेत, आता फक्त एक मुलाखत बाकी आहे, तेवढी मी पास केली तर मी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये चांगल्या पदावरती नियुक्त होईल. हे ऐकताच त्याच्या वडिलांच्या डोळ्यातही पाणी आले, कारण अजूनही सतीश यांच्या मनामध्ये त्यांचा झालेला अपघात घर करून गेलेला होता. अजूनही ते अस्वस्थ असायचे. त्यामुळे त्यांना वाटत होतं की जर माझा मुलगा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये ऑफिसर झाला तर तो माझ्यावरती झालेल्या अपमानाचा नक्कीच बदला घेऊ शकेल. 15-20 दिवस असेच निघून गेले आणि कुणालच्या मुलाखतीचा दिवसही जवळ आला. कुणालने मुलाखतीची जोमात तयारी केली होती, कारण त्याच्या मनात एकच ध्येय होतं, आपल्या वडिलांच्या झालेला अपमानाचा बदला घ्यायचा. त्यामुळे कोणतीही चूक होऊ नये यासाठी कुणालने खूप तयारी केली होती. खूप परिश्रमानंतर कुणालने मुलाखतही पास केली आणि आता त्याचे चयन इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये ऑफिसर म्हणून झालं. दुसऱ्याच महिन्यामध्ये कुणालची जॉईनिंग आली आणि त्याला ट्रेनिंगसाठी जावं लागलं. 1 वर्षाची ट्रेनिंगही पूर्ण करून जेव्हा कुणाल आपल्या शहरामध्ये इन्कम टॅक्स ऑफिसर म्हणून लागला तेव्हा त्याने ठरवलं की तो पहिले काम करेल की त्याच्या वडिलांवर झालेल्या अत्याचाराचा बदला घेणार. हळूहळू कुणालने त्या व्यापाऱ्याच्या अकाउंट डिटेलची माहिती काढायला सुरुवात केली. खूप साऱ्या परिश्रमानंतर कुणालने पूर्ण पुरावे जमा केले आणि एके दिवशी आपल्या लोकांना घेऊन त्या व्यापाऱ्याच्या दुकानात पोहोचले. दुकानात पोहोचल्यानंतर त्यांनी दुकानांमध्ये सर्व कागदपत्रे तपासण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान कळालं की हा व्यापारी टॅक्स वाचवण्यासाठी खूप काळेबाजारी करत आहे. जेव्हा व्यापाऱ्यांसमोर इन्कम टॅक्स ऑफिसर गेले तेव्हा व्यापारी म्हणाला की तू इथे कसा आलास आणि तू यांना इथे घेऊन आला आहेस का? तुला सांगितलं होतं ना, तू माझ्या दुकानात पाय ठेवायचा नाही.
मग तू का आलास? हे ऐकताच कुणाल, जो आता इन्कम टॅक्स ऑफिसर होता, तो म्हणाला की मी इथे इन्कम टॅक्स ऑफिसर म्हणून आलेलो आहे. आम्हाला माहिती मिळाली आहे की तुम्ही तुमच्या दुकानांमध्ये टॅक्स वाचवण्यासाठी बिलांमध्ये फेरबदल करता आणि काळा बाजारही सुरू आहे. आम्हाला तुमच्या सर्व कागदपत्रांची तपासणी करायची आहे. चुपचाप तुम्ही आम्हाला सर्व कागदपत्रे दाखवा. हे ऐकताच तो व्यापारी पूर्णपणे घाबरून गेला. त्याला कळाले की हा मुलगा आता एक इन्कम टॅक्स ऑफिसर आहे, त्यामुळे आपण त्याला जास्त काही बोलू शकणार नाही. व्यापारी खूप घाबरून गेला, पण तो म्हणाला की मी काहीच कागदपत्र दाखवणार नाही. यावर कुणाल म्हणाला की तुम्हाला सर्व कागदपत्रे दाखवावेच लागतील, नाहीतर मी तुम्हाला अटक करून जेलमध्ये घेऊन जाऊ शकतो. आणि कुणालने आपल्या लोकांना तपासणी करण्यास सांगितले आणि व्यापाराला म्हणाले की कोणीही मध्ये आल्यास आम्ही त्यांना अटक करू. तब्बल 10 तासांच्या तपासणीनंतर कुणालच्या हाती खूप कागदपत्रे लागली. त्या कागदपत्रांमध्ये मागील 10 वर्षांचा सर्व काळा बाजार होता. ते सर्व डॉक्युमेंट्स त्यांनी आपल्या जवळ ठेवून घेतले आणि त्या व्यापाऱ्याला काळा बाजाराचा जाब विचारला. त्या व्यापाऱ्याकडे या गोष्टींचा काहीच पुरावा नव्हता आणि तो व्यापारी या गोष्टींवरही काहीच उत्तर देत नव्हता. खूप साऱ्या इन्व्हेस्टिगेशन नंतर व्यापाऱ्याने मान्य केले की त्याने हा सारा काळाबाजारीपणा केला आहे. व्यापाऱ्याची कबुली मिळाल्यानंतर कुणालने त्या व्यापाऱ्याला अटक करण्यास सांगितले आणि त्यांच्या गोडाऊनमध्ये असलेला सर्व माल जप्त करण्यास सांगितले. त्या दिवशी व्यापाऱ्याला अटक करण्यात आली आणि इन्कम टॅक्स ऑफिसच्या जेलमध्ये त्यांना ठेवण्यात आलं. त्या दिवशी संध्याकाळी जेव्हा कुणाल आपल्या घरी गेला, तेव्हा तो आपल्यासोबत मिठाई घेऊन गेला. मिठाई घेऊन गेल्यानंतर जेव्हा तो घरी पोहोचला आणि त्याच्या बाबांसमोर गेला आणि म्हणाला की बाबा, ही मिठाई घ्या. सतीशजींनी विचारलं की मिठाई कशासाठी? कुणाल म्हणाला की बाबा, मी माझं स्वप्न पूर्ण केलं आहे. आज मी त्या व्यापाऱ्याच्या गोडाऊनवर धाड टाकली आणि आज त्या व्यापाऱ्याचा काळा बाजारीपणा संपवला. हे ऐकताच सतीशजींच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले, कारण खूप वर्षांपासून त्यांच्या मनामध्ये हे दुःख रोज त्यांना त्रास देत होते. आज त्यांना आनंद झाला. त्यांचा जो अपमान झालेला होता त्याचा बदला त्यांच्या मुलांनी आज घेतला होता. सतीशजी हे ऐकून खूप आनंदी झाले आणि त्यांनी कुणालला मिठी मारली आणि म्हणाले की बाळा, आज मला तू सर्वात मोठी भेट दिली आहे. मी तुझा खूप आभारी आहे. हे ऐकून सतीशजींच्या डोळ्यांमध्ये पाणी आले आणि कुणाल व सतीशजी एकमेकांना मिठी मारून रडू लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी कुणालने ऑफिसमध्ये जाऊन त्या व्यापारावरती गुन्हे दाखल केले आणि सर्व मिळालेले पुरावे कोर्टासमोर हाजीर केले. कोर्टासमोर मिळालेल्या सर्व पुराव्यांमुळे हे सिद्ध झालं की मागील खूप वर्षांपासून हा व्यापारी काळा बाजार करत होता आणि सरकारला व जनतेला फसवत होता. त्यामुळे कोर्टाने आदेश दिला की व्यापाराचे लायसन्स कॅन्सल व्हावं आणि व्यापाऱ्याला 50 लाख रुपये दंड भरावा लागेल आणि 6 महिन्याचा कारावास भोगावा लागेल. कोर्टाने हा आदेश दिल्यानंतर सतीशजींच्या मनाला शांती मिळाली. कुणाल खूप आनंदी झाला आणि व्यापाऱ्याला त्याच्या कर्मांची शिक्षा मिळाली. मित्रांनो, ही होती कथा एका अशा व्यक्तीची जो जीवनामध्ये कधीच खोटं बोलत नव्हता किंवा काही चुकीचं काम करत नव्हता. त्याच्या कामाच्या मध्ये अशीच काहीतरी घटना घडली आणि त्याने ते थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्या व्यापाऱ्याने त्यांचा अपमान केला. वडिलांचा अपमान बघून मुलाने ठरवलं की वडिलांच्या अपमानाचा बदला घ्यायचा आणि त्याने शेवटी वडिलांच्या अपमानाचा बदला घेतला आणि त्या व्यापाराचा काळा धंदा बंद केला. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. तुम्हाला ही कथा जर आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका अशाच विषयासह. आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू.